शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगरकरांनी जोरदार वाहन खरेदी केली। त्यामुळे रविवारी दिवसभर दुचाकी व चारचाकी वाहनांची दालने हाऊसफुल होती। हाच मुहूर्त साधत अनेकांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूचीही मोठ्याच प्रमाणात खरेदी केली। खरेदीला मिळालेल्या प्रतिसादामुळे बाजारपेठेत दिवसभर कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली। एकीकडे सोने 90,000कडे जात असताना दुसरीकडे भाववाढीची चिंता न करता ग्राहकांनी सोने खरेदीचा मुहूर्त साधला आहे। गेल्या काही महिन्यांपासून मंदीचे सावट असलेला सराफ बाजार गुढीपाडव्याच्या निमित्ताने उजळून निघाला आहे। गुढीपाडव्याचे मुहूर्त साधत ग्राहकांनी अहिल्यानगर शहरातील अनेक सोन्यांचे दुकानांमध्ये सोन्याचे दागिने सोने खरेदी केले आहे। आगामी काळात सोन्याच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक मैदानावर गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या मराठी व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले। रसिक ग्रुपच्या वतीने आयोजित रसिक उत्सव या सांस्कृतिक कार्यक्रमात गायकांनी धमाल उडवत नगरकरांना मंत्रमुग्ध केले। ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ST महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्यावेत असे आवाहन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरातील सराफ बाजार व वाहनांची दुकाने गर्दीने फुलून गेली होती। दुचाकी व चारचाकी वाहनांची मोठी खरेदी झाली। पेट्रोल डिझेलसह इलेक्ट्रॉनिक वाहने खरेदी करण्यात नगरकरांचा भर होता। वाहनांची विधिवत पूजा करून दिवसभर वाहन वितरणाचा कार्यक्रम सुरू होता। कुटुंबियांसह वाहन घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांमुळे शोरूमचा परिसर गजबजला होता। शहराच्या खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री। या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।